अनाथाश्रमाच्या जावाला अनाथाश्रमाच्या गल्ली बोळातनं एक फेरफटका सुद्धा मारून येतो. आणि आणखी एक नवीन संकल्पना त्यांनी या कादंबरीमध्ये दिलेली आहे. मला ती फार आवडली. तसा विचार केल्यास की अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम का असावे, ते असू नये हेच चांगलं आहे, पण ते आहेत, त्याच्या मागची कारणं, हा सगळा वेगळा विषय आहे. पण जाबाला आश्रमामध्ये, त्या परिसरामध्ये वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम एकाच ह्याच्यात आहे. म्हणजे वृद्धाश्रमातले जे वृद्ध आहेत त्यांची जी प्रेमाची भूक आहे, नातवंडांना खेळवण्याची इच्छा आहे, ही अनाथाश्रमातली मुलं पूर्ण करतात. आणि अनाथाश्रमातल्या मुलांना जे आजी आजोबांचं प्रेम हवं आहे ते पूर्ण करतात वृद्धाश्रमातली वृद्ध मंडळी. किती सुंदर संकल्पना आहे. म्हणजे समाजाने विचार करावा अशी ही संकल्पना आहे. आणि त्याकरता मी त्यांचं खूप अभिनंदन करते की अशी एक संकल्पना सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये दिली आहे. पण जरूर वाचा. आणि कथानक जे आहे हे प्रवाही करण्यासाठी त्यांनी निवेदन पद्धतीचा अवलंब केलेला आहे. आणि यातला जो निवेदक आहे मुक्तेश्वर, त्याची पत्नी सुगंधा, यांचं एक उपकथानक सुद्धा, त्यांचा संसार दाखवलेला आहे. हे एक उपकथानक त्याच्या सोबतच चालतं. आणि त्या निवेदन शैलीमधला रसाळपणा, भाषा समृद्धी ही अतिशय सुंदर उत्कंठावर्धक आहे. आणि ती वाचकाच्या अंतःकरणामध्ये उतरते. आणि कथानक जिथे घडलेलं आहे ती स्थळं, जे कथावकाश, वातावरण, अजिंठा, धारवाड, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, त्या त्या ठिकाणची जीवनशैली, संवादशैली ही वाचकाच्या मनाचा ठाव देते. आणि एक संदेश सुद्धा कादंबरीकार यातनं आपल्याला देतात की जीवन म्हणजे फक्त उपभोग नाही, तर समाजाप्रती तुमचं जे काही कर्तव्य आहे, जे समाज ऋण आहे. असं म्हणतात की 3 ऋण आहेत, मातृऋण, पितृऋण आणि समाज ऋण. हे प्रत्येकाने फेडायला हवं. तर हे जे समाज ऋण आहे हे आपणही फेडायला हवं असं वाचता वाचता वाचकाला वाटायला लागतं. त्याला वाटायला लागतं मी पण कधीतरी वृद्धाश्रमाला भेट द्यावी, अनाथाश्रमाला भेट द्यावी, त्यांचं जीवन समजून घ्यावं. आणि हे वाचकाचं वाटणं म्हणजे हा कवीचा, हा कादंबरीकारांचा विजय आहे असं मला वाटतं. स्त्रीवर होणारे अत्याचार म्हणजे स्त्री अत्याचारासारखा ज्वलंत प्रश्न, एकट्या स्त्रीला जीवन जगताना येणाऱ्या अडचणी, ह्यावर सुद्धा त्यांनी निवेदकाच्या माध्यमातून प्रकाश टाकलेला आहे. एका अनाथ मुलीची मानसिकता, तिची वेदना, तिच्यामध्ये असणारी असुरक्षिततेची भावना, अपूर्णतेची जाणीव, ही मालती या पात्राद्वारे ते आपल्या समोर उलगडून दाखवतात. आणि इतकंच नाही तर भगवान श्रीकृष्णाचा कर्मयोग, स्वामी विवेकानंदांचे विचार, आद्य शंकराचार्यांचे तत्व आणि सिद्धांत हे सुद्धा नकळतपणे ते वाचकाच्या मनावर बिंबवतात. आणखी एक मला त्यातली आवडलेली गोष्ट म्हणजे तो जो आश्रम आहे, जाबाला आश्रम, आणि त्याच्यामध्ये जे ब्रीदवाक्य आहे आश्रमाचं की शिव भावे जीव सेवा, हे पण खूप समर्पक आहे. सत्य म्हणजे शिव स्वरूप आणि जीव हा शेवटी तो सुद्धा शिवरूपच होतो, त्याची सेवा म्हणून शिव भावे जीव सेवा. आणि ह्यातून कादंबरीकारांची आध्यात्मिक जी प्रवृत्ती आहे, त्यांचं आध्यात्मिक जे वाचन आहे हे सुद्धा आपल्याला दिसून येतं. आणि अशा पद्धतीने, सोप्या पद्धतीने कथानकाची मांडणी केली आहे की जेणेकरून सामान्य वाचक सुद्धा ती समजून घेऊ शकेल. खूप जास्त असा तात्विकतेचा स्पर्श न आणता मुक्तेश्वर आणि सुगंधाचं एक जो निवेदक आहे मुक्तेश्वर, त्याचं एक जे उपकथानक चालतं, त्या दोघांच्या प्रेमाची गोडी, मालतीचा अवखळपणा, शंतनूची समाजसेवा आणि शशिकलाचा कर्मयोग, पण त्याला असलेली एक गोड प्रेमाची झालर ही वाचकाला सुखावून जाते.
आणि सगळ्या घटनांची एक सुंदर साखळी तयार होते आणि हेच कादंबरीकारांचं कौशल्य आहे. एकूणच आश्रमाचा परिसर, आश्रमातली सगळ्या व्यक्ती म्हणजेच पात्रे, त्यांचा एकमेकांशी असणारा संबंध, आश्रमाप्रती असणारी सगळ्यांची निष्ठा, शशिकला आणि सुगंधाची मैत्री, शंतनू आणि मुक्तेश्वरची मैत्री, ह्या सगळ्यांनी एक वर्तुळ पूर्ण होतं. आणि वाचक जेव्हा ती कादंबरी संपवून ठेवतो तरीही त्यातल्या भावभावनांचे जे तरंग आहेत ते त्याच्या मनस्सागरात उठत राहतात. आणि आप्पा अशी कानडीतली गोड हाक त्याच्या कानामध्ये मारलेली कानामध्ये गुंजन करीत राहते. आणि सत्यकाम आश्रमाच्या प्रांगणातून असा दुडू धावत त्याच्या डोळ्यासमोर येतो. कर्णेंद्रिय, नेत्रद्वय, मन, बुद्धी तृप्त होते. आणि हीच कादंबरीकारांच्या यशाची पावती आहे. बाबू आयटम प्रकाशनाने मला 15 मिनिटे दिलेली होती कादंबरीचं विश्लेषण करायला. पण एवढी 350 पानाची अप्रतिम अशी ही कादंबरी, त्याचं विश्लेषण करण्याकरता 15 मिनिटं हे फारच अपुरे आहेत असं मला वाटतं. पण तरीही बाबू आयटम प्रकाशनाचे सर्वेसर्वाश्री आशिची देव यांनी मला इथे संधी दिली, त्याकरता मी त्यांचे खूप आभार व्यक्त करते. आणि कादंबरीकार, पितृतुल्य, आदरणीय श्रीयुत किशोरजी साठे यांना मी खूप शुभेच्छा देते. त्यांनी असंच नवनवीन लेखन करीत राहावं, कारण ज्या वयामध्ये त्यांचं हे कार्य अविरत सुरू आहे हे माझ्यासाठी सुद्धा खूप शिकण्यासारखं आहे. ही कधीही माणसाने थांबू नये. त्यांनी खूप नवनवीन साहित्य निर्माण करावं आणि समाजाला दिशा देण्याचं कार्य करावं अशी मी इच्छा व्यक्त करते. आणि परत एकदा त्यांना शुभेच्छा देते आणि आपणा सर्वांची रजा देते. धन्यवाद.